नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कूलिंग सिस्टीम हा पाठ बघणार आहोत। कूलिंग सिस्टीम इंजिनमध्ये पॉवर स्ट्रोकच्या वेळेस ज्यावेळेस इंधनाचं ज्वलन होतं त्यावेळेस सर्वसाधारणतः 2200 ते 2500 डिग्री सेंटीग्रेड इतके तापमान तयार होते। 2200 डिग्री सेंटीग्रेड ते 2500 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान जे तयार होतं, ह्या तापमानात तयार झालेलं उष्णता जी आहे ही उष्णतेचं वेगवेगळ्या प्रकारे इथे डिस्ट्रीब्युशन होत असतं। त्यातली 21% जी आहे उष्णता ती प्रत्यक्ष कामाकरता वापरली जाते। किती? 21% उष्णता जी आहे ही प्रत्यक्ष कामाकरता। 36% जी आहे ही एक्झॉस्ट गॅसेसमधनं सायलेन्सरमधून वातावरणात सोडली जाते। त्यानंतरची 35% जी उष्णता जी आहे ही कूलिंग सिस्टीममधून शोषली जाते व 8% जी आहे 8% उष्णता ही लुब्रिकेशन सिस्टीम मधून शोषली जाते। अशा प्रकारे तयार होणारी उष्णता जी आहे ही वेगवेगळ्या प्रकारे कमी केली जाते। आता कूलिंग सिस्टीमची गरज अशा करता आहे की एवढ्या तापमानाला इंजिनचे पार्ट्स जे आहेत, इंजिनचे पार्ट्स प्रसरण पाहून इंजिन सीज होते। हे इंजिन सीज होऊ नये म्हणून इंजिनवरती कूलिंग सिस्टीम ही अत्यंत गरजेची आहे। कूलिंग सिस्टीमचे फायदे असे होतात की कूलिंग सिस्टीम का दिलेली असते इंजिनवरती की इंजिन पार्ट्सना प्रमाणापेक्षा जास्त होणारी उष्णता कमी केली जाऊन इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम होण्यापासून वाचवले जातात। इंजिन कार्यक्षम चालण्यासाठी इंजिनमध्ये आवश्यक असणारे तापमान कूलिंग सिस्टीमकडून टिकवले जाते। आता इंजिन चालवण्याकरता जे लागणारं तापमान आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण कूलिंग सिस्टीममध्ये पुढे उल्लेख करू की इंजिन थंड करण्याकरता, तर इंजिनचं नॉर्मल वर्किंग टेम्परेचर जे आहे, इंजिनचं नॉर्मल वर्किंग टेम्परेचर हे सर्वसाधारणतः 90 डिग्री सेंटीग्रेड इतकं धरलं जातं। इंजिनचं नॉर्मल वर्किंग टेम्परेचर हे 90 डिग्री सेंटीग्रेड आहे। म्हणजे ज्यावेळेस कूलिंग सिस्टीमकडनं आपण उल्लेख करू की इंजिन थंड केले जाते, इंजिनचं तापमान कमी केले जाते, तर ते सर्वसाधारणतः 90 डिग्री सेंटीग्रेड इतके। म्हणजे इंजिन कार्यक्षम चालण्यासाठी इंजिनमध्ये आवश्यक असणारे तापमान कूलिंग सिस्टीमकडून टिकवले जाते। तसंच कूलिंग सिस्टीममुळे वर्किंग पार्ट्स मधला क्लिअरन्स कमी ठेवला गेल्यामुळे इंजिनमध्ये तयार होणारा आवाज जो आहे, फिरणाऱ्या पार्ट्सचा आवाज हा कमी केला जातो। आणि तसेच थंड परिस्थितीमध्ये कूलिंग सिस्टीम मधील थर्मोस्टॅट हा जो एक घटक असतो, आपण पुढे त्याचा अभ्यास करणार आहोत। थर्मोस्टॅट ह्या घटकामुळे इंजिन लवकरात लवकर सर्वसाधारण तापमानाला येऊन इंजिनची कार्यक्षमता ही वाढली जाते। आता कूलिंग सिस्टीम जी आहे, या कूलिंग सिस्टीमचे प्रकार आपण बघणार आहोत। तर कूलिंग सिस्टीमचे 2 प्रकार पडतात। डायरेक्ट सिस्टीम, त्यामध्ये एअर कूलिंग सिस्टीम ही धरली जाते। त्यानंतर ती जी आहे दुसरा प्रकार इनडायरेक्ट सिस्टीम, यामध्ये वॉटर कूलिंग सिस्टीम ही धरली जाते। या 2 प्रकारे, या 2 माध्यमातून इंजिनला हे थंड केले जाते। म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नॉर्मल वर्किंग टेम्परेचर जे 90 डिग्री सेंटीग्रेड आहे। आता आपण त्यातली पहिली सिस्टीम बघणार आहोत, एअर कूलिंग सिस्टीम। आता एअर कूलिंग सिस्टीम जी आहे, ह्या सिस्टीममध्ये इंजिन्सवरती अशा प्रकारे हे फिन्स दिलेले असतात, सिलेंडर ब्लॉक आणि सिलेंडर लायनलवरती। एक मिनिट आकृती दाखवतो तुम्हाला। या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की सिलेंडर ब्लॉक, सिलेंडर हेड ह्याच्यावरती काय केले आहेत, ह्या इथं फिन्स दिलेले आहेत। फिन्स दिल्यामुळे काय होतं की जो सिलेंडर ब्लॉक हेडचा जो पृष्ठभाग जो आहे, त्या पृष्ठभागावरती ह्या फिन्स दिलेले असतात। त्यामुळे उष्णता ही जास्तीत जास्त पृष्ठभागावरती पसरली जाते व ज्यावेळेस हवेचा झोत ह्या फिन्सला लागतो त्यावेळेस ह्या फिन्सच्या वर असलेली उष्णता या हवेकडनं शोषली जाते व इंजिन थंड केले जाते। ही काय झाली गेली एअर कूलिंग सिस्टीम।
आता ह्या कुलिंग सिस्टीम जी आहे, एअर कुलिंग सिस्टीम, ही मुख्यत्वे करून एसआय इंजिन, सीआय इंजिन दोन्ही इंजिनवरती चालते. मुख्यत्वे करून टू व्हीलर्स आणि स्टेशनरी इंजिनला ही सिस्टीम वापरली जाते. आता एअर कुलिंग सिस्टीम जी आहे, एअर कुलिंग सिस्टीम, या सिस्टीममध्ये काही इंजिन्सवरती फॅन दिलेला असतो जो क्रँकशाफ्टच्या पुलीकडनं फिरवला जातो. त्याला फोर्स्ड एअर कुलिंग सिस्टीम असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? फोर्स्ड एअर कुलिंग सिस्टीम. आता ह्या एअर कुलिंग सिस्टीमचे फायदे असे असतात की एअर कुलिंग सिस्टीममुळे इंजिनवर फक्त फिन्सची रचना असल्यामुळे त्याच्यामध्ये रेडिएटर, वॉटर पंप, वॉटर जॅकेट असे वॉटर कुलिंग सिस्टीम मधले घटक येत नाहीत. त्यामुळे इंजिनचं आकारमान कमी होतं, डिझाईन सोपं होतं, तसेच त्याचा उत्पादन खर्च पण कमी असतो. इंजिनचं तापमान जास्त राहत असल्यामुळं इंधनाची खपत कमी असते. त्यानंतर ह्या सिस्टीमला कुठल्या देखभालीची गरज नाही, फक्त फिन्स साफ करायचे. थंड प्रदेशमध्ये ह्या इंजिनचा स्टार्टिंग दोष राहत नाही. तसेच पाणी गोठून जाऊ नये म्हणून त्याच्याकरता ड्रेन करा वगैरे ह्या गोष्टी काही कराव्या लागत नाहीत. आणि इंजिनचं तापमान लवकर वाढल्यामुळे, कारण का फक्त इथं थर्मोस्टॅट घटक नाहीये, त्यामुळे इंजिनचं तापमान हे लवकर वाढलं जातं. त्यामुळे इंजिन पिकअप लवकर घेतं. व तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे की कुलिंग सिस्टीम मधल्या दोषामुळे, जसं रेडिएटर लिकेज झालाय, कूलंट संपलेला आहे, ह्याच्यामुळे जे ब्रेकडाऊन मेंटेनन्स गाडीचा येतो तो हा एअर कुलिंग सिस्टीमच्या वाहनांवरती दिसून येत नाही. पण तोटे असे आहेत की याचे तोटे सुद्धा असे आहेत की मल्टी सिलेंडर जे आहेत, मल्टी सिलेंडर याचा अर्थ काय झाला, एकापेक्षा किंवा एकापेक्षा जास्त सिलेंडर, या ठिकाणी ही कुलिंग सिस्टीम परिणामकारकरित्या कार्यरत राहू शकत नाही. कारण का शेवटच्या सिलेंडरपर्यंत हवेचा झोत हा पोचू शकत नाही. तसेच याच्यामध्ये वर्किंग क्लिअरन्स जास्त ठेवावा लागतो, कारण का तेवढ्या परिणामकारकरित्या ही चालत नाही. वर्किंग क्लिअरन्स जास्त ठेवल्यामुळं इंजिनच्या पार्ट्सचा आवाज जास्त येतो, तसेच व्हायब्रेशन्स पण जास्त येत असतात. त्यानंतर उष्ण प्रदेश जे आहे, उष्ण प्रदेशामध्ये ही परिणामकारकरित्या काम करू शकत नाही. त्या ठिकाणी लुब्रिकेशन, इंजिनचं तापमान अतिरिक्त झाल्यामुळं लुब्रिकेशन ऑइलची खपत वाढली जाते. हे असे ह्याच्यामध्ये दोष पण इथं आपल्याला दिसून येतात.